नमस्कार. नवीन वर्षाची गोड सुरुवात करायची असेल तर आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण बनवणार आहोत 6 वेगवेगळ्या प्रकारचे श्रीखंड. परंपरागत केशर इलायची श्रीखंडापासून स्ट्रॉबेरी, चॉकलेट आणि अजून भन्नाट फ्लेवर्सपर्यंत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम श्रीखंड बनवण्यासाठी आपल्याला चक्का लागेल आणि चक्का बनवण्यासाठी दही. त्यासाठी इथे मी 1.5 लिटर दही घेतलेलं आहे. हे दही आपल्याला एका स्वच्छ धुतलेल्या कापडामध्ये बांधून ठेवायचे. ते तुम्ही टांगूनही ठेवू शकता, नाहीतर एखाद्या गाळणीवरही ठेवू शकता. आता इथे मी एक ट्रे घेतला आहे, त्यात ते दही ठेवून दिलेले. त्यात थोडं वजन ठेवायचं, जेणेकरून त्यातलं सर्व पाणी निथळून जाईल. 6-7 तास आपल्याला ते तसंच ठेवायचे, त्यातलं सर्व पाणी निघून जातं. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपला घट्टसर गोळा तयार आहे. हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये त्याला मी ट्रान्सफर करून घेतलं आहे. हळूहळू आपल्याला ते मोकळं करून चांगलं फेटून घ्यायचे. सुरुवातीला ते घट्ट असतं, नंतर फेटायला इझी जातं. आता जवळजवळ अर्धा तास फेटून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप क्रीमी टेक्स्चर आलंय त्याला. आपला चक्का बनवून रेडी आहे. आता श्रीखंड बनवूया. सर्वात आधी केशर श्रीखंड बनवूया. त्यासाठी त्यातला थोडा चक्का एका बाउलमध्ये ट्रान्सफर केला आहे. त्यात पिठी साखर घालायची आणि केशरचं दूध बनवून घेतलेलं आहे. ते दूध टाकून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचे, थोडा वेळ फेटून घ्यायचे. 5 मिनिटातच आपलं केशर श्रीखंड रेडी आहे. आता सर्व करूया. अगदी साधं, सरळ आणि सोपं. आता बनवूया दुसऱ्या प्रकारचं श्रीखंड, रोज श्रीखंड. रोज श्रीखंड बनवण्यासाठी इथे थोडा चक्का घेतलेला आहे. त्यात 2 चमचे पिठी साखर घातली आहे. रोज सिरप घालायचं आणि गार्निशिंगसाठी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालायचं. ते 5 मिनिटं फेटून घ्यायचं. तुमचं रोज श्रीखंड रेडी आहे. रोज सिरप नसेल तर 1 कप पाण्यामध्ये थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालून 2 चमचे साखर घालून अर्ध होईलपर्यंत उकळून घ्या. तुमचं रोज सिरप रेडी आहे. श्रीखंड रेडी झाल्यानंतर त्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकून तुम्ही त्याला छान गार्निश करू शकता. आता आपलं तिसऱ्या प्रकारचं श्रीखंड बनवूया, स्ट्रॉबेरी श्रीखंड. जो चक्का आपण आधी बनवून घेतलाय त्यात पिठी साखर घातली आहे, स्ट्रॉबेरीचं क्रश घातलंय आणि स्ट्रॉबेरीचे छोटे छोटे तुकडे करून घातलेले आहे. आता हे सगळं आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर आपलं स्ट्रॉबेरी श्रीखंड रेडी आहे. सर्व करताना तुम्ही वरतून स्ट्रॉबेरीच्या तुकड्यांनी हवं तसं छान गार्निश करू शकता. आता बनवूया चौथ्या प्रकारचं सुवासिक असं श्रीखंड, वेलचीचं श्रीखंड. हे अगदी सोपं आहे. यात चक्का घ्यायचा, पिठी साखर घालायची, वेलचीची पूड घालायची आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं. सगळं मिक्स करायचं. 5 मिनिटं फेटून घ्यायचं. आपलं श्रीखंड रेडी आहे. मला हवं त्या पदार्थासोबत, पुरीसोबत हे श्रीखंड तुम्ही एन्जॉय करू शकता. प्रत्येक सणावारासाठी परफेक्ट. पुढचं म्हणजे 5व्या प्रकारचं श्रीखंड बनवूया, राजभोग श्रीखंड. त्यासाठी चक्क्यामध्ये पिठी साखर घालूया. काजू, बदाम, पिस्ते यांचे काप करून घालायचे. थोडंसं केशर घालायचं, गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. आपलं चविष्ट असं राजभोग श्रीखंड तयार आहे. आता सर्व करूया. सर्व करताना वरतून तुम्हाला हवे ते सुकामेवा तुम्ही घालू शकता. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं क्रीमी टेक्स्चर आलं आपल्या श्रीखंडाला. आता 6व्या प्रकारचं चॉकलेट श्रीखंड बनवूया. त्यासाठी चक्क्यामध्ये पिठी साखर घातली आहे, चॉकलेटचं सिरप घातलं आहे आणि ते नीट 5 मिनिटं फेटून घ्यायचे. जर तुम्हाला श्रीखंडांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमचं आवडतं श्रीखंड कोणतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे आपलं चॉकलेटचं श्रीखंड बनवून रेडी आहे. आता त्याला वरतून थोडं चॉकलेट टाकून गार्निश केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपले सर्व 6 प्रकारचे श्रीखंड बनवून रेडी आहेत. धन्यवाद.